अवघ्या काही दिवसांवर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत। या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीचा मुद्दा निकाली काढावा, यासह खड्ड्यांचे प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न येणाऱ्या नगरसेवकांनी सोडवावे, अशी मागणी नाशिककर यांच्याकडून करण्यात येत आहे। याबाबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाल यांनी। अवघ्या काही दिवसांवर आगामी महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं विकासाचं राजकारण पाहिजे, विकास पाहिजे का वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे। आपल्यासोबत काही सामान्य नाशिककर आहे, आपण त्यांना विचारणार आहोत। माझं असं म्हणणं आहे का 12 वर्षातून कुंभमेळा होतो, तर असं केलं पाहिजे का लोकांनी त्याची वाहवा केली पाहिजे। सरकार पहिल्यापासूनच अशी सुरुवात झाली का निगेटिव्हिटी तयार झालेली। सरकारने डायरेक्ट झाडं तोडा म्हणजे लोकांचे प्राणहानी, म्हणजे प्राणवायू पण नेणार आहे आणि झाडं पण तोडणार आहे। मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होऊ शकतो झाड तोडलं तर, पण सरकारला त्याच्याशी काही घेणं घेणं, विकासाच्या नावाखाली डायरेक्ट झाडं तोडणं आमचा पूर्ण विरोध आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी भरघोस असा निधी या सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। मी म्हणतो का महाराष्ट्रामध्ये एकमेव नाशिक आहे का तिथे कुंभमेळा होतो। स्मार्ट नाशिक हा जो गवगवा आधीपासून केला जातोय तो आपल्याला कुठे दिसला नाही आहे। ह्याच कुंभमेळ्याच्या निधीतून आपण स्मार्ट नाशिक करावं, पण ते योग्य पायंडा ठेवून करावं। नाही, आता कसं आहे, भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या सहयोगी जे आहे त्यांना नाशिककरांनी संधी दिली होती, भरभरून संधी दिली, पण जसं त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण त्यांचेच आमदार म्हणता का हे काम नाही झालं, ते काम नाही झालं। त्याच्यामुळे नागरिकांना आता बदल पाहिजे। नाशिकला भव्य दिव्य शहर कसं बनवता येईल, तसंच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकचं नाव जगावर कसं जाईल, अशीच सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया। त्याच्यामुळे येणाऱ्या काळातच ठरेल आता नाशिक महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो आणि कोणाचा नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।